दरम्यान या सगळ्या घटनाक्रमामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत पवार गट एक भूमिका घेताना दिसतोय आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित राहतो की विलीनीकरणाच्या नाट्यातला खलनायक कोण आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या या निमित्तानं शब्दबाणांचा खेळ रंगला आहे। एका बाजूनी होणारे आरोप आणि दुसऱ्या बाजूनी होणारे प्रतिआरोप हे विलीनीकरणाचा वाद वाढवतायत। अजित पवार जिथे कुठे असतील त्यांना हा वाद आवडला असता का हा प्रश्न आहे। या संदर्भातला निर्णय तो वरिष्ठ पातळीवरती होईल आणि अजितदादा असतानाच्या संदर्भातली सर्व चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं आता आम्ही सर्वजण दुःखात आहोत। या संदर्भातला अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतील। पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता आणि त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, कारण मी हे आतापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती। ते मला म्हणालेले जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून घे। हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण। तर ह्याच्यावरती लोकांना काय चर्चा करायची ती करू द्या। मी या चर्चेत मुद्दामून राम राहिलोय, मला कॉन्ट्रोवर्सीज नकोय। बारामती में मीटिंग हुई है 17 तारीख को 21 तारीख को दादा ने मुझे खुद बताया था कि किरण आगे जाके हमें ऐसा ऐसा करना है। ही दादा वॉज द नेशनल लीडर और वो एनसीपी के नेशनल प्रेसिडेंट थे। तो नेशनल प्रेसिडेंट बताते, इससे पहले वो जो हमारे साथ चर्चा करते थे, डिस्कशन करते थे, उसमें हमारी बात हो गई थी। बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं ते माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही। मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांना तर विचारावंच लागेल ना। त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विचार। हा, आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, एनडीओवर नाही जायचं तर ती गोष्ट वेगळी। असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापि आम्हाला वाटत नाही। आपल्या सहकारी या निमित्तानं ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ज्योत्स्ना, तुम्ही ऑनेर आहात। मी थेट आपल्याला असा प्रश्न विचारेन की हा जो सगळा वाद विलीनीकरणाचा सुरू आहे तो नक्की कोणत्या टप्प्यावर जाऊन थांबणार आहे का आत्ताच्या घडीला सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यामुळे अस्वस्थ झालेले लोक त्यांच्या विरोधात वापरण्यासाठी याचा वापर करत राहतील? हा वाद जो आहे, जोपर्यंत शरद पवार किंवा सुनेत्रा पवार हे माध्यमांशी सरळ आणि थेट येऊन बोलणार नाहीत आणि ते बोलण्याच्या पहिले, कारण सुनेत्रा पवार या सध्या फक्त विधिमंडळाच्या गटनेत्या आहेत आणि त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री पद आहे। जर आपण दोन गोष्टी बघितल्या याच्यामध्ये, तर एक गोष्ट अशी आहे की पक्ष कोणाचा आहे आणि विधिमंडळ मधला असलेला पक्ष कोणाचा आहे। तर सुनेत्रा पवार यांच्याकडे जी आता सूत्र आहेत त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे विधिमंडळ पदाचं म्हणजे विधिमंडळ गटनेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या सोबत आहेत किंवा त्यांना जो अधिकार प्राप्त झालाय तो पक्षाच्या आमदारांचा, मग तो विधान परिषदातले असो किंवा विधानसभेतले असो, तर 49 आमदारांचा जो आहे त्याची गटनेता म्हणून सुनेत्रा पवार आहेत। तर मात्र पक्ष जर कुणाचा आहे, अजित पवार यांचा सध्या पक्षाचा मुख्य कोण असेल तर ते कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आहेत। मात्र या दोघांनी या विलीनीकरणाच्या बाबत जे आहे ते कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही। इनफॅक्ट त्यांनी म्हणताना सुद्धा असं सांगितलं की विलीनीकरणाच्या बाबत त्यांना कोणतीही कल्पना नव्हती। मात्र दुसरीकडे आपण बघतोय की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं जे आहे ते अगदी तारीख वार वेळ सकट जे आहेत ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटामध्ये एकत्रित बैठक विलीनीकरणाबद्दल सकारात्मक बैठक झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे फार बरं झालं आपण ज्योत्स्ना हा विषय काढलात, कारण ज्या पद्धतीनं पवार गट तारीखवार बैठक झाल्याचे दावे करतो आहे त्यातला एक गमतीचा भाग पटकन सांगतो, 30 सेकंदात त्याचं उत्तर द्या। या संपूर्ण तारीखवार घटनाक्रमांमध्ये त्या बैठकांमध्ये शरद पवार अजित पवार असताना होते असा कुठेच उल्लेख नाहीये। मग हाच पवार गट 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ देत होता माध्यमांमध्ये तो चुकीचा होता हे आपोआप सिद्ध नाही का होत? यामध्ये असं आहे की तो व्हिडिओ जो आहे तो 17 तारखेच्या बैठकीचा आहे। जो व्हिडिओ सध्या आपण समाज माध्यमावरती दाखवतो तो 17 तारखेचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे आहेत ते अजित पवार आणि इतर त्यांच्या नेत्यांची जी आहे बैठक झालेली होते। आणि त्यानंतर जो काही दावा करण्यात येत आहे विलीनीकरणाचा, त्याच्यामध्ये दोन फॅक्टर असे आहेत की महानगरपालिकेच्या ज्या वेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस
सुद्धा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार आणि पुन्हा राष्ट्रवादी अखंड राहणार अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आणि त्याचमुळे पुण्याचे प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी जे आहे ते सुप्रिया सुळे यांची साथ सोडली होती आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कुठेतरी ही चर्चा जी आहे की राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आणि सकारात्मक चर्चा सुरू आहे त्याला एक मोठा पुरावा हाच आहे की प्रशांत जगताप जे आहेत त्यांनी राष्ट्रवादी जी आहे ती सोडलेली होती. म्हणजे कुठेतरी शरद पवार यांच्याकडनं जे आहे ते प्रयत्न केले जात होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी. तर दुसरीकडे 22 आणि 23 तारखेचं आपण जे सांगतोय तर एक बैठक सिल्वर ओकला झाली होती आणि 23 तारखेची बैठक जयंत पाटील यांच्यासोबत झाली होती. ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्ना या सगळ्या तपशिलासाठी.